नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स म्हणजे MNO क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कुठली 36th एपिसोड म्हणजे 36वा एपिसोड बघणार आहे त्रिशूला सिरीजची। ओके, ही पण सिरीज कंटिन्यूली सुरू असणार आहे, ही कंटिन्यू आपण सुरू ठेवणार आहे बरं का। आणि सॉरी फॉर आपण किती मला वाटतं 1 महिनाभर झाला आपलं क्लासेस इथं पेंडिंग आहे, काही आजारी पडल्यामुळे थोडी प्रॉब्लेम होते बरं का, त्याच्यामुळे क्लासेस पेंडिंग होते, पण आता कंटिन्यूली आपण क्लासेस सुरू ठेवणार आहे। चला, आपण त्रिशूला सिरीज इथे सुरू केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण नॉर्थ 10 इथे तर स्पेशल असणार आहे। ओके, नॉर्थ 10 एक्झाम आलेला आहे, सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यायचं आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचं हे पण ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला आहे गॅप मध्ये। ओके, चला त्याच्यानंतर CHO महाराष्ट्र, ओके याची पण अपडेट लवकरात लवकर भेटणार आहे आपल्याला। DMR आणि DHS बरं का, बघा नॉर्थ 10 आहे, CHO आहे आणि DMR DHS सगळ्यांचं अपडेट आपल्याला भेटलेलं आहे। आणि RRBचं सगळ्यांनी एक्झाम देत आहे बरं का। आणि CRE आणि सर्व आपले ESIC म्हणा नर्सिंग सब्जेक्टचे म्हणजे किती पण एक्झाम होते आपलं सगळ्यांना आपण इथे टार्गेट करत जाणार आहोत। ओके, स्पेशली कुठली असणार आहे नॉर्थ 10 इथे आपण बघणार आहोत। ओके, ह्याच्यामध्ये सर्व नर्सिंग सब्जेक्ट इन्क्लूड असणार आहे, कशामध्ये त्रिशूला सिरीज मध्ये। ओके, चला ही कम्प्लिटली मराठीमध्ये असणार आहे आणि ही स्वामी सर म्हणजे मीच ही कंडक्ट करणार आहे। ओके, चला मग आपण सुरुवात करणार आहे 36th एपिसोड म्हणजे 36वा एपिसोडची आपण सुरुवात करणार आहे। ओके, चला हा अगोदर काय जे RRBचं एक्झाम देणार आहेत। ओके, RRB नर्सिंग म्हणजे कुठली सुपरिटेंडेंट जे एक्झाम आहे। ओके, 12 म्हणा 13 म्हणा, ओके 11 तारखेला वगैरे जे झाले, ज्यांनी झालंय त्यांचं राहू द्या। ओके, ज्यांचं होणार आहे सगळ्यांना काय ऑल द बेस्ट, बेस्ट विशेस फॉर द सक्सेस, म्हणजे तुम्हाला चांगले मार्क यावं बाबा बरं का। आणि जे स्टडी केलेले त्यांनी घाबरू नका बरं का, कारण ह्याच्यामध्ये जे 100 लोक एक्झाम द्यायला चाललेत बरं का, त्याच्यामध्ये 10 ते 15 मॅक्झिमम बरं का, मॅक्झिमम 10 ते 15 लोक जे स्टुडंट आहे ज्यांनी अभ्यास करून आले आणि तुमच्यामध्येच कॉम्पिटिशन आहे, बाकीचं म्हणजे असंच फॉर्म भरून आलेलं खूप लोक आहेत। ओके, म्हणून कॉम्पिटिशन खूप आहे म्हणून घाबरायचं नाहीये। ओके, चला मग आपण RRBचे विषय झालं, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स कुठली नॉर्थ 10 ची इम्पॉर्टंट डेट तुम्हाला लक्षात ठेवायचे। रजिस्ट्रेशन सुरू झालेले कधी 24 फेब्रुवारीला सुरू झाले आणि लास्ट तारीख असणार आहे 16 मार्च 2026 ला, लक्षात आहे का 16 मार्च। ओके, अजून 4 किती आज किती 18 आहे का 12 आहे, तुम्हाला अजून 5-6 दिवस इकडे आहे फॉर्म भरायला। ओके, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता किंवा विचारू शकता कमेंटमध्ये। ओके, हे झालं, त्याच्यानंतर लक्षात ठेवायची तारीख हेच आहे किती 16/3। ओके, हे लक्षात ठेवा आणि लास्ट डेट असणार आहे किती 5 वाजेपर्यंत। हे झालं, त्याच्यानंतर ओके CBT बघा एक्झाम कधी आहे 11 एप्रिलला एक्झाम असणार आहे, मार्च म्हणजे एप्रिल। ओके, म्हणजे 1 महिन्यात एक्झाम होणार आहे, म्हणून कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन कशावरती लक्ष ठेवायचं आहे नॉर्थ 10 वरती। आणि सेकंड स्टेज म्हणजे मेन्स पेपर कधी असणार आहे हे 30 एप्रिलला होणार आहे। ओके, मला वाटतं हे सगळं तुम्हाला लक्षात असणार आहे। सीट्स किती आहेत 2551 प्लस। ओके, अजून 2-3 हॉस्पिटल ऍड झालेले आहे, त्याच्यामधलं हे नाही आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे इन्क्लुडिंग म्हणजे 2500 पेक्षा जास्त वेकन्सी इथे आपल्याला भेटते। ओके, हे झालं आपलं सगळं ऍडव्हर्टाइजमेंट आणि आपण सुरू करणार आहे आता क्लासेस। चला सगळ्यांनी काय करायचं, स्टार्टिंगला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये बरं का तुम्हाला काही क्वेरी असेल तर आणि काही प्रॉब्लेम अडचणी फीडबॅक काही असो तुम्हाला कॉमेंटमध्ये टाका, आम्ही बिंदासपणे उत्तर देऊ। आणि शेअर करा, जे विद्यार्थी तुमचे मित्रमैत्रिणी कोणी असेल नॉर्थ आणि DMER आणि DHS त्याच्यासोबत आपल्या सगळ्यांच्या फेवरेट CHO साठी त्यांनी प्रिपरेशन करत असेल तर ही आपली चॅनल त्यांना रेफर करा, म्हणजे काय कायदेशीर त्यांना फायदा होऊ दे बाबा। ओके, चला आणि काय सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। हे झालं सगळं, आता सुरुवात करणार आहे आपलं एपिसोड। बघा लास्ट एपिसोड म्हणजे कितवा 35वा एपिसोड मध्ये एक क्वेश्चन दिलतो मी तुम्हाला, काय होतं क्वेश्चन, फॉर्मर्स लंग डिसीज कॉज्ड बाय, जे फॉर्मर्स लंग डिसीज आहे जे कशाने कॉज होते। बघा ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, व्हेजिटेबल्स दिले, ग्रेन्स दिले आणि हे काय क्रिंकल्स दिले आणि कोल दिले। बघा तुम्हाला मला वाटतं तुम्ही उत्तर दिलेलं आहे, बघा कुठले उत्तर तुमचं बरोबर असणार आहे। ओके, चला बघा पहिलं काय म्हटलंय फॉर्मर्स लंग, फॉर्मर्स लंग काय आहे ही असणार आहे कुठली आपलं अलर्जिक लंग कंडिशन डिसीज आहे, म्हणजे आपली लंग मध्ये अलर्जिक कंडिशन होते त्याच्यामुळे ही फॉर्मर्स लंग डिसीज होते। बघा फॉर्मर्स म्हणलेलं आहे, फॉर्मर्स म्हणजे शेतकरी। ओके, जेवढा पण ओके आपल्यामध्ये नर्सिंग मध्ये जेवढा पण विद्यार्थी आहे 80 ते 85 लोक आपण सगळे शेतकरी कुटुंबामधलंच आलेले बरं का, मॅक्झिमम लोक गावाकडचे आणि शेतकरी असतात आपण नर्सिंग मध्ये। ओके, म्हणून हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे कुठली फॉर्मर्स लंग डिसीज। बघा फॉर्मर्स लंग डिसीज म्हणजे काय, हे काय फॉर्मर्स लंग डिसीज आहे, हे काय टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी। ओके, खूप दिवस झाले ओके अक्षर थोडे खराब येऊ शकते, अगोदरच खराब आहे अजून खराब येऊ शकते बरं का। टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी, थोडी स्लो लिहितो सेन्सिटिव्हिटी। ओके, कुठली न्यूमोनायटिस म्हणजे जे आपलं लंग्सला इथे इन्फेक्शन होणार आहे बरं का, थोडी अनकम्फर्टेबल आहे मला ऑन, कशामुळे
ॲन अलर्जिक. अलर्जिक कुठली म्हटलो मी? अलर्जिक लंग कंडिशन. अलर्जिक लंग कंडिशनमुळे ही फॉर्मोस लंग डिसीज होणार आहे. कशामुळे? जे आपण इनहेल करणार आहे, काय? इनहेलिंग डस्ट. बघा लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे. डस्ट आपण घेणार आहे फ्रॉम कुठनं? मॉल्डी हे. काय म्हणतो तुम्ही? हॅ म्हणता का? हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि अजून काय म्हणू शकतो तुम्ही? ग्रेन्स. ह्याच्यामुळे जे आपण कंटिन्युअली बघा, जे शेतकरी आहेत ज्यांनी तराशी वगैरे करतात आणि जे सगळं काम असतं त्यांचं, तिथे डस्ट खूप असतात आणि कंटिन्युअली ते घेत असेल तर काय होतं? लंग्स मध्ये जातो आणि इथे कंडिशन होऊ शकतो अलर्जिक लंग कंडिशन. ओके, बघा काय म्हणू शकतो आपण? रिपीटेडली पॅथॉलॉजी काय म्हणू शकतो आपण त्याला? पॅथो म्हणजे काय? आपण रिपीटेड एक्सपोजर म्हणजे कंटिन्युअली ज्यावेळी त्यांनी घेणार आहे एक्सपोजर होतात, ज्यावेळी काय होतं? इम्युन रिॲक्शन इन लंग्स, म्हणजे इम्युन रिॲक्शन होते लंग्स मध्ये. मग काय होतं तिथे? टाईप 3 आणि अजून कुठली? टाईप 4 ही रिॲक्शन इथे तयार होणार आहे. आणि ही काय होतं? ही लीड्स टू जे लंग कंडिशन आहे तिथे काय? इन्फ्लामेशन होणार आहे लंग्स मध्ये. ते पण कुठे? लंग्स टू इन्फ्लामेशन ऑफ आपले एलेव्हलाई. इन्फ्लामेशन इथे अल्व्हेओलाई मध्ये काय होणार आहे? इन्फ्लामेशन होणार आहे. मग जी कंडिशन आहे हे कशामध्ये कन्वर्ट होतो? ही फायब्रोसिस मध्ये कन्वर्ट होतो. फायब्रोसिस म्हणजे काय? ही परमनंट लंग काय असणार आहे? काय असतो? डॅमेज. परमनंट लंग डॅमेज असतो, म्हणजे इरिव्हर्सेबल असणार आहे. ओके, रिव्हर्सेबल इरिव्हर्सेबल माहिती आहे का? ओके, हे झालं फायब्रोसिस बद्दल. बघा जे डस्ट म्हटलं तुम्हाला कुठली? हे असणार आहे मोल्डी हेअर डस्ट आणि ग्रेन्समुळे ही फॉर्मोस लंग डिसीज होणार आहे. आणि डस्ट म्हणायला गेलं तर डस्ट मधलं खूप वेळा नॉर्सेट मध्ये विचारलेले क्वेश्चन, जे किती सेंटीमीटरचं म्हणजे सेंटीमीटर नाही, जे किती मायक्रोनचं असते, किती आत जाते आणि कुठं अडकतात, हे पण विचारलेले क्वेश्चन आहे. बघा त्याच्यामध्ये डस्टमध्ये 2 प्रकार असते. कुठली? एक सोल्युबल असतं, एक नॉन सोल्युबल. सोल्युबल आणि अजून कुठली? नॉन सोल्युबल. नॉन सोल्युबल म्हणजे ही सोल्युबल होणार नाहीये आत. मग ही कसं असणार आहे? ही असणार आहे मोस्ट कॉमन नाही, मोस्ट डेंजरस असणार आहे नॉन सोल्युबल वाले. ओके, सोल्युबल ओके, हे सोल्युबल होतो आणि आपल्या बॉडीमध्ये कुठे पण जातो आणि इझिली एक्सेप्ट व्हायला मदत होतो. ओके, जे लेस दॅन, बघा मी पॉईंट सांगतो, इम्पॉर्टंट आहे नॉर्ससाठी बरं का, तुम्ही राईट करून घ्या म्हणजे नोट करून घ्या. लेस दॅन 0.5 मायक्रॉन बरं का. ही मायक्रॉन ही कसं? ही असणार आहे इन अँड आउट, म्हणजे एवढी जे मॉलिक्यूल असणार आहे ओके डस्ट मध्ये, ही काय करतो? इझिली आत जातो आणि इझिली बाहेर पडतो, म्हणजे एवढी धोका नसणार आहे. 0.5 मायक्रॉन इन अँड आउट म्हणजे आत पण जातो बाहेर पण निघतो. हे झालं. त्याच्यानंतर 0.5 to 3 मायक्रॉन ही कसं असणार आहे? ही असणार आहे मोस्ट डेंजरस आपल्यासाठी, मोस्ट डेंजरस. ओके, थोडी कम्फर्टेबल नाही आहे बरं का, ही अक्षर खूप म्हणजे काय खराब होते. ओके, आणि त्याच्यानंतर 3 to 5 मायक्रॉन हे कसं असणार आहे? ही कुठं अडकणार आहे? ही आपलं लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये अडकणार आहे. लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये कुठे? आणि बघा जे आपलं जेवढं जास्त ज्याची काय म्हणतो आपण डायमीटर वगैरे मायक्रॉन वगैरे असतात, जेवढं याची छोटे असतं तेवढं आत जाते. मग जास्त असलं तर बघा नोजची एवढी डायमीटर आहे, इथे जाऊ शकतो पण खाली पोहोचू शकते का? नाही. मग इथे काय? लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये काय? हे पोहोचणार नाही. ओके, इथे पोहोचणार नाहीये. ओके, म्हणजे काय? ही मिड एरिया मध्ये अडकणार, मिड एरिया मध्ये ट्रॅप्ड होणार. ओके, एवढी लक्षात ठेवलं तरी बस. अजून काय राहिलं? 5 ते 10 मायक्रॉन थोडक्यात लक्षात ठेवा बरं का. एवढी पण हे काय? ट्रॅप्ड इन हे अप्पर मध्ये ट्रॅप्ड होते. ट्रॅप्ड इन अप्पर हे कुठे? हे मिड मध्ये. आणि अजून कुठली? मोर दॅन 10 असेल तर ही काय? सस्पेक्टेड नाहीये, म्हणजे हवामध्ये एवढी नसतात. ओके, मोर दॅन 10 मायक्रॉन नॉट इन एअर, एवढी लिहून घेतलं तरी बस. ओके, ही इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला आपलं उत्तर काय? मला वाटतं तुम्हाला उत्तर भेटलं असेल बरं का. ज्यावेळी क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो ओके, मी ज्यावेळी तुम्हाला टिक करायचं, हा बाबा माझं आन्सर हे आहे, आणि जे चुकलं तर ते कशामुळे चुकलं हे पण तुम्हाला इम्पॉर्टंट ठेवायचं आहे. कारण आपल्या नॉर्सेट मध्ये आहे 1/3 नेगेटिव्ह मार्किंग. नेगेटिव्ह मार्किंग जेवढं तुम्ही कंट्रोल करता तेवढी तुम्हाला मार्क्स जास्त भेटणार आहे. तुम्ही किती पण टच करा, तुमच्या निगेटिव्ह वरती तुमचं रिझल्ट डिपेंड असणार आहे. ओके, चला हे झालं फॉर्मस लंग डिसीज. बघा काय म्हटलेलं आहे? व्हेजिटेबल्स हे काय? ही फूड अलर्जी. काय? ही फूड अलर्जी
त्याच्यामुळे फूड अलर्जी वगैरे होते. ओके, फॉर्मल स्लंगचं ह्याचं काय घेणं देणं नाही. क्रिंकल्स हे पण नाही, हे काय स्टँडर्ड हेच नाहीये. कोल कुठली कलर असते? काळे. ओके, ज्यावेळी कोल डस्ट आपण आत घेणार किंवा जे लेबर असतात, ओके, ज्यावेळी काम वगैरे करतात तिथे त्यांनी जास्त घेतलं तर काय होणार आहे, जे कोल डस्ट घेतलं तर काय, हे पण क्वेश्चन येऊ शकतो बरं का. त्याला आपण काय म्हणतो? अँथ्रोकोसिस. ओके, कुठली डिसीज आहे? अँथ्रोकोसिस. अँथ्रोकोसिस म्हणजे काय? ज्या डिसीज कंडिशन मध्ये लंग्स मध्ये जे कोल असतं बघा, जे सगळी डस्ट येऊन अडकलेले असते आणि ह्या कलर कसं दिसतंय? कोल सारखंच. म्हणजे काय दिसणार आहे इथे आपल्याला? इथं ब्लॅक डिस्कलरेशन दिसणार आहे आपल्या लंग मध्ये. ओके, हे पण लक्षात ठेवा. हे झालं. आला अजून आपण काय म्हणतो? ब्लॅक लंग डिसीज पण म्हणतो. ब्लॅक लंग डिसीज पण म्हणतो आपण. कशाला? कोल डस्टला. ओके, क्रिंकल्स पण नाही, हे पण नाही. मग आपलं उत्तर हे डस्ट होतं, हे आणि ग्रेन्स ह्याच्यामुळे फॉर्मल लंग डिसीज येतो. ओके, मला वाटते ही तुम्हाला लक्षात आला असेल. काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. कुठली? ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ओके, चला आता जाऊया आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे बरं का. या क्लासेसमध्ये आपण थोडी कमी क्वेश्चन होते असं वाटतं मला. जे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला मी जास्त सांगणार आहे. पण नेक्स्ट जे क्लास होणार आहे, ओके, 37वा वगैरे असतात, 37वा वगैरे, ज्यावेळी आपण ट्राय करूया की 12 ते 13 किंवा 15 पर्यंत टार्गेट ठेवून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. कारण नॉर्शिट जेवढं म्हणजे लवकरच आहे 1 महिन्यात. ओके, आणि मला पण क्लासेस डेली करता येत नाहीये कारण इकडे ड्युटी पण करायची असते आणि इकडे क्लास प्रिपरेशन सगळं असते बरं का. मी अल्टरनेटिव्हली क्लास टाकायला प्रयत्न करतो आणि जे इम्पॉर्टंट आहे, जे मॅक्झिमम तेच तुम्हाला सांगतो मी. ओके, चला मग आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे डिस्कस करूया. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणते बघा? द नर्स वाज गिव्हिंग इन्स्ट्रक्शन. बघा नर्स काय देत आहे? इन्स्ट्रक्शन देत आहे. गिव्हिंग इन्स्ट्रक्शन टू पोस्टमार्टम मदर. ओके, डिलिव्हरी झालेले पोस्टमार्टम मदर आहे ऑफ अ न्यूबर्नचं पोस्टमार्टम मदर आहे. त्यांना काय करता यांनी? इन्स्ट्रक्शन देत आहे विथ हायपर. बघा काय म्हणताय? हायपर बिलिरुबिनेमिया. म्हणजे काय? इथे जॉन्डिस झालेला आहे बच्चूला. ओके, हायपर बिलिरुबिनेमिया झालंय. आणि व्हिच ऑफ द फॉलोविंग इज अन अप्रोप्रिएट इन्स्ट्रक्शन. खाली दिलेलं कुठली जे इन्स्ट्रक्शन आहे आपण द्यायला पाहिजे. बघा काय म्हणते? पहिला ऑप्शन काय म्हणते बघा? विथ होल्ड ब्रेस्ट फीडिंग इफ फोटोथेरपी इज कंटिन्यूड. बघा ज्यावेळी हायपर बिलिरुबिनिया जाणार आहे म्हणजे काय? जॉन्डिस होणार आहे. ज्यावेळी काय? विथ होल्ड द ब्रेस्ट फीडिंग म्हणजे ब्रेस्ट फीडिंग आपल्याला स्टॉप करायचं आहे. कधी? फोटोथेरपी कंटिन्यू असताना. हे झालं. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन काय असणार आहे? बघा नेक्स्ट काय? सबस्टिट्यूट. मग म्हणजे सबस्टिट्यूट करायचंय कशा ऐवजी? ब्रेस्ट फीडिंग विथ अ फॉर्म्युला फीडिंग. म्हणजे ब्रेस्ट फीडिंग काढून आपल्याला काय? सबस्टिट्यूटला फॉर्म्युला फीडिंग द्यायचा म्हणे. आणि तिसरा काय म्हणते बघा? कंटिन्यूज ब्रेस्ट फीडिंग इव्हन एव्हरी सेकंड आवरली. म्हणजे कंटिन्यू ब्रेस्ट फीडिंग आपल्याला द्यायचं एव्हरी सेकंड आवरली म्हणजे 2 आवरली. म्हणजे प्रत्येक 2 तासाला इथे ब्रेस्ट फीडिंग करायचं आहे. आणि शेवटचं काय म्हणताय बघा? रुटीन सप्लिमेंटरी फीड्स आर रिकमेंडेड. म्हणजे जे रुटीनली सप्लिमेंटरी आहे जे आपण देतो वरनं, जे पण काय रिकमेंडेड करायचं आहे म्हणते. म्हणजे काय रिकमेंडेड म्हणजे द्यावं लागते असं म्हणताय. बघा पेशंट कुठले आहे? बघा पोस्टमार्टम मदर आहे, न्यूबर्न आहे म्हणजे बच्चू आहे. बच्चूला काय झालं? हायपर बिलिरुबिनिया झालेलं आहे. म्हणजे काय? जॉन्डिस झालेलं आहे थोडक्यात बरं का. त्याला आपण काय म्हणतो? हायपर बिलिरुबिनिया इन द न्यूबर्न मध्ये निओनेटल जॉन्डिस आपण म्हणतो बच्चू मध्ये म्हणल्यावर. ओके, निओनेटल जॉन्डिस. अजून एक नाव आहे बरं का. कुठली? इक्टरस निओनेट्रम. इक्टरस निओनेट्रम पण आपण म्हणतो. ओके, हे झालं हे दोन्ही नाव. बघा ह्याच्यामध्ये काय होत आहे? ही सेम जॉन्डिस कलर आहे. ओके, काय म्हणू शकतो आपण? ही बच्चूचा कलर कसा होणार आहे? येलोइश डिस्कलरेशन ऑफ स्किन अँड टिश्यू. कशामुळे? ड्यू टू इन्क्रीज. काय झालेलं जास्त? इथे आपण बघितलेलं आहे हायपर. ओके, हायपर कुठली? बिलिरुबिन लेवल जे आहे जिथं जास्त झाले. मग हायपर बिलिरुबिन इथे म्हटलेलं आहे. म्हणजे काय? जास्त झाले लेवल इन द कुठे? ब्लड मध्ये का बॉडीमध्ये? ब्लड मध्ये जास्त झालेलं आहे. ओके, बिलिरुबिन कुठे? लक्षात आलं का? म्हणजे आपलं आरबीसीचा एरिथ्रोपोइसिस. ओके, त्याच्यामध्ये बिलिरुबिन जे युरिन मधनं पास होते आणि स्टूल मधनं पास होते. ओके, लक्षात आलं का? आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलेलं आहे. ओके, बघा ज्यावेळी जॉन्डिस म्हणतो आपण, ओके, बिलिरुबिन तर ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार असते बरं का. निओनेटल मध्ये एक असणार आहे पॅथॉलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल. दोन्ही इम्पॉर्टंट आहे. येणाऱ्या क्लासमध्ये आपण बघूया इम्पॉर्टंट बरं का. हे जॉन्डिस कधी आपण म्हणतो? अडल्ट मध्ये. बघा अडल्ट मध्ये ज्यावेळी मोर दॅन 2 mg/dl असतो ज्यावेळी आपण काय म्हणतो? जॉन्डिस. तेच बच्चू मध्ये निओनेटल मध्ये आपण कधी म्हणणार आहे? बघा काय कमी असणार आहे का जास्त असणार? इथे जास्त असणार आहे.
5 mg/dl. ओके, ह्यावेळी आपण काय म्हणणार आहे, निओनेटल मध्ये 5 पेक्षा जास्त झालं तर आपण इथे जॉन्डिस असं म्हणणार आहे. ओके, मग आपल्याला बघायचं आहे मॅनेजमेंट आपण काय करतो, फोटोथेरपी. ओके, फोटोथेरपी पण इम्पॉर्टंट आहे. ह्याचं मधलं जे 4-5 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, इम्पॉर्टंट. ओके, कुठली, ह्याची ड्युरेशन, फोटोथेरपीचं ड्युरेशन 24 ते किती, 48 तास आपण इथे देणार आहोत. अजून काय म्हणू शकतो, आणि कुठली ब्ल्यू कलर लाईट इथे आपण यूज करतो, ब्ल्यू कलर लाईट आपण इथे यूज करणार आहे. आणि एकदम इम्पॉर्टंट म्हणजे काय, डिस्टन्स किती असायला पाहिजे फोटोथेरपी आणि बच्चू मध्ये, 18 इंच किंवा किती, सगळ्यांना माहिती आहे 45 सेंटीमीटर मिनिमम एवढी तरी असायला पाहिजे. आणि अजून एक फोटोथेरपी मध्ये मोस्ट कॉमन युज्ड मेकॅनिझम कुठली, हे पण खूप वेळा विचारलेलं आहे. ओके, कुठली असणार आहे, फोटो आयसोमरायझेशन. ओके, हे झालं फोटोथेरपी बद्दल. त्याच्यानंतर काय देणार आहे आपण, एक्सचेंज बीटी. ओके, ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे आपण चेंज करणार आहे. ओके, ही निओनेटल मध्ये वगैरे जास्त असेल तर. आणि ड्रग थेरपी वगैरे आपण इथे मेडिकल मध्ये देणार आहे. ओके, हे झालं. मग आपल्याला काय क्वेश्चन विचारले होते, द नर्स गिव्हिंग द इन्स्ट्रक्शन द पोस्टमार्टम. आता नर्सिंग केअर आपल्याला इथे बघायचं आहे. ओके, नर्सिंग रोल इन कुठेमध्ये, निओनेटल जॉन्डिस मध्ये. बघा, एकदम इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ओके, पहिला काय करायचं, आपल्याला बेबीचा आय कव्हर ठेवायचं आहे. आय कव्हर किंवा कव्हर द आय लिहून. ओके, ग्रामर मिस्टेक, कव्हर द, काय कव्हर करणार तुम्ही, आय आणि जेनेटल एरिया. आय जेनेटल एरिया इथे तुम्ही काय करणार आहे, कव्हर करणार आहे. जेनेटल एरिया झाला. त्याच्यानंतर हे कशासाठी आपण कव्हर करतोय बाबा, टू प्रिव्हेंट आय मध्ये काय असतं, रेटायना आणि जेनेटल मध्ये काय, गोनाड्स डॅमेज आपल्याला इथे थांबवायचं आहे. गोनाड डॅमेज इथे आपल्याला प्रिव्हेंट करायचे. त्यासाठी आपण काय कव्हर केलं, इम्पॉर्टंट आहे कुठले, आय आणि जेनेटल एरिया आपल्याला इथे कव्हर करायचं आहे. ओके, आणि हे सोडून जेवढं बाकीचं आहे एक्सपोज करायचं आपल्याला. एक्सपोज ॲज मच बॉडी पार्ट्स, जेवढी पण बॉडी पार्ट्स आहे तेवढी आपल्याला काय करायचं आहे, एक्सपोज करायचं आहे. ॲज पॉसिबल, जेवढं पॉसिबल आहे जेवढं. असं नाही की आय पण ओपन करतो आणि जेनेटल एरिया. ओके, असं नाही करायचं बरं का. हे झालं. आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट असणार आहे, प्रोव्हाइड ब्रेस्ट फिडिंग काय इम्पॉर्टंट असणार आहे बच्चूसाठी. किती, एव्हरी 2 आवरली, प्रत्येक 2 तासाने आपल्याला काय, आईला सांगायचं बाबा ब्रेस्ट फिडिंग कंपल्सरी तुम्हाला करायचं आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय, चेंज पोझिशन, बच्चूच्या पोझिशन चेंज करायचे. चेंज पोझिशन ते पण कसं आहे, एव्हरी 2 आवरली बच्चूचं पोझिशन इथे चेंज करायचं आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय करायचं आहे, बेबीचा व्हायटल्स ओके मॉनिटर करायचंय. ओके, ते पण मॉनिटर कुठली, बॉडीचा टेम्परेचर ही इम्पॉर्टंट असणार आहे याच्यामध्ये. ओके, हे तुम्ही कधी करणार, किती वेळाने करणार, हे पण प्रत्येक 2 तासाला आपल्याला इथे करायचं आहे. ओके, टेम्परेचर झालं. त्याच्यानंतर अजून काय, आपल्याला हायड्रेशन पण मेंटेन करायचं आहे. हायड्रेशन मेंटेन करायचं बच्चूचा बरं का. हे झालं, हायड्रेशन मेंटेन झालं. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट, एकदम इम्पॉर्टंट काय, युरिन आउटपुट आपल्याला. ओके, युरिन इनपुट आणि युरिन आउटपुट आपल्याला मॉनिटर करायचे, ते पण स्ट्रिक्टली. ओके, मॉनिटर इथे आपल्याला करायचं आहे बरं का. हे झालं. ओके, म्हणजे काय, एव्हरेज आपल्याला 6 ते 8. ओके, 6 ते किती, 8 एवढी एपिसोड तरी आपल्याला, 6 ते 8 एवढी एपिसोड तरी डे मध्ये व्हायला पाहिजे बच्चूचा. म्हणजे युरिन पास करायला पाहिजे बरं का. पास डे पर काय म्हणू शकतो आपण, डे 68 एपिसोड बरं का, 24 तासामध्ये. असं लक्षात ठेवा. म्हणजे 6 ते 8 एपिसोड व्हायला पाहिजे. 6 ते 8 24 तासामध्ये एवढी झालं. त्याच्यानंतर आपल्याला बिलिरुबिन लेवल पण मेंटेन करायचं, म्हणजे चेक करायचं बिलिरुबिन लेवल पण. ओके, हे 12 तासाला एकदा केलं तरी काही अडचण नाही. म्हणजे 12 तासाला एकदा आपण करू शकतो. ओके, एवढं झालं जे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके, हे इम्पॉर्टंट काय, तुम्हाला
आय आणि जेनिटल एरिया कव्हर करायचं आणि ब्रेस्ट फिडिंग 2 अवरली द्यायचं. त्याच्यासोबत बॉडी म्हणजे काय पोझिशन पण बच्चूचं चेंज करायचं आणि बॉडी टेम्परेचर चेंज करायचं. हायड्रेशन इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी आपण काय करतो इथे ब्रेस्ट फिडिंग करतो. म्हणजे जास्त हायड्रेशन मेंटेन केलं तर काय होणार आहे बघा, ज्यावेळी हायड्रेशन मेंटेन करणार आपण, ज्यावेळी युरिन आउटपुट जास्त असणार आहे, जे युरिन मध्ये आणि आपण बघितलं ना एरिथ्रोपोएसिस मध्ये म्हणजे आरबीसीचं डिस्ट्रक्शन कसं होते ज्यावेळी ही बिलिरुबिन बाहेर पडणार आहे, म्हणजे युरिन मध्ये आणि स्टूल मध्ये असं पास होणार आहे. त्याच्यासाठी हायड्रेशन लेवल मेंटेन करायचे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासोबत युरिन आउटपुट ही इनपुट आउटपुट हे पण आपल्याला मॉनिटर करायचं आहे. ओके, ही इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं. चला अजून काय म्हणते, नर्स वॉज गिव्हिंग द कुठले इन्स्ट्रक्शन अप्रोप्रिएट आहे. ओके, एकदम भारी आहे. ओके, रुटीन सप्लिमेंटरी फीड आर रिकमेंडेड आहे का, नाही, गरज नाहीये. आणि नेक्स्ट काय म्हणते बघा, कंटिन्युअसली ब्रेस्ट फिडिंग एव्हरी सेकंड आवरली, म्हणजे प्रत्येक 2 तासाने ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे कंटिन्युअसली. यस, हे एकदम बरोबर असणार आहे, पण आपण ठेवूया होल्ड मध्ये. नेक्स्ट बघा, सबस्टिट्यूट द ब्रेस्ट फिडिंग विथ अ फॉर्म्युला फिडिंग, नाही, निओनेटल आहे आणि निओनेटलला किती, निओनेटलच आहे ना. ओके, न्यूबॉर्न म्हणलेलं आहे. ओके, 0 ते 6 महिने म्हणजे 6 महिनेपर्यंत आपण ब्रेस्ट फिडिंग सोडून ओके काहीच म्हणजे काहीच पाणी सुद्धा आपण देत नाहीये बच्चूला. ओके, ही पण कॅन्सल. आता विथआउट द ब्रेस्ट फिडिंग, नाही, आपले विथआउट करायचंच नाहीये, कंटिन्यू ठेवायचंय. मग आपले उत्तर तिसरी हा उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल आपलं उत्तर. आता जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे, काय म्हणते आपण बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, क्वेश्चन छोटी आहे. द बेस्ट नाही, द टेस्ट which is the most specific for the myocardial damage. बघा एकदम इम्पॉर्टंट, नॉर्शेट मध्ये खूप वेळा विचारलेले क्वेश्चन्स आहेत. ओके, नॉर्शेट नाही प्रत्येक एक्झाम मध्ये एक ना एक येतात. ओके, डीएमआर मध्ये पण विचारलेले क्वेश्चन आहेत. ओके, द टेस्ट which is the most specific म्हणजे जे खाली दिलेले मायोकार्डियल डॅमेज, ज्याच्यामध्ये जे कुठली टेस्ट असा आहे बाबा जे मोस्ट स्पेसिफिक आहे, म्हणजे हे 4 ऑप्शन तुमच्याकडे दिलेले आहे, ह्याची रिझल्ट तुमच्याकडे. ओके, एक्झाम्पल कुठली पण असो, ह्याच्यामध्ये ऑप्शन सी ही एक असं टेस्ट आहे बाबा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं तर ही एकदम बरोबर असणार आहे. किंवा ऑप्शन ए असा टेस्ट आहे ज्याचे रिपोर्ट आले तर तुम्हाला कळणार हा ही एकदम मोस्ट स्पेसिफिक असणार आहे. मग आपल्याला बघा थोडी आपण मी काय म्हणतो आपण डिटेलमध्ये बघूया. कुठले कार्डियाक मार्कर, स्पेसिफिक मायोकार्डियल डॅमेज, हे सगळे कार्डियक मार्कर आहे बरं का. कार्डियक मार्कर म्हणजे काय, अगोदर कार्डियक मार्कर, कार्डियक म्हणजे काय, हार्ट, आपलं हृदयाचं. ओके, मार्कर म्हणजे काय, आपल्याला इंडिकेशन करते बाबा ही मार्क एवढीपर्यंत वाढले, ही सगळं. ह्याच्यामध्ये आपल्याला काय भेटते, त्याच्यामध्ये एक सबस्टन्स असतो, सबस्टन्स रिलीज होतो कधी, ज्यावेळी आपलं हार्ट मसल किंवा आपण काय म्हणू शकतो मायोकार्डियल जे आपलं मसल आहे जे डॅमेज झाल्यावर जे सबस्टन्स रिलीज होते, सबस्टन्स रिलीज इनटू ब्लड मध्ये. बघा काय म्हणते मी, ब्लड मध्ये रिलीज होते कधी, आफ्टर हार्ट मसल म्हणा किंवा अजून काय म्हणतो आपण मायोकार्डियम मसल ज्यावेळी डॅमेज होतो, मसल इज डॅमेज्ड. लक्षात आलं की मी काय म्हणतो, जे आपलं मायोकार्डियल मसल आहे जे काय होतं डॅमेज होतो, डॅमेज झाल्यावर जे सबस्टन्स आहे जे आपलं ब्लड मध्ये वाढते, जे वाढल्यावर आपल्याला आपण जे टेस्ट करणार आहे ज्यावेळी आपल्याला भेटते हा बाबा ही जे सबस्टन्स आहे ही भेटल्यावर आपल्याला काय समजतो, हा मायोकार्डियल डॅमेज झालेला आहे. ओके, लक्षात आलं का. चला ह्याच्यामध्ये कशामध्ये एस्पेशली ओके ही आपण एमआय मध्ये ओके ही बघणार आहोत. ओके, ज्याच्यामध्ये 3 मला वाटतं 1 2 3 4 जे कार्डियक मार्कर आहे आपण बघूया. शॉर्ट मध्ये इम्पॉर्टंट आहे, ही एक्झाम साठी पण इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या नॉलेज साठी पण. ओके, पहिले असणार आहे कुठली, ट्रोपोनाइन. ही काय असणार आहे, ही प्रोटीन आहे बरं का. ही काय, ही प्रोटीन आहे. कुठे भेटणार आहे आपल्याला, प्रोटीन फाउंड इन, कुठे भेटणार आहे आपल्याला, एक भेटणार आहे स्केलेटल मध्ये. ओके, स्केलेटल मध्ये, आणि दुसरं भेटणार आहे कुठे, ही भेटणार आहे आपला हार्ट मसल मध्ये आपल्याला इथे भेटतो बरं का. ज्यावेळी डॅमेज होते बघा, आता मायोकार्डियल डॅमेज झाल्यावर बघा इन केस ऑफ तुम्ही टेस्ट केलं बाबा ट्रोपोनिन वाढलेलं आहे, मग तुम्हाला फक्त हार्टचं इथे डिटेल म्हणजे डॅमेज कळणार आहे का, नाही, स्केलेटलचं पण भेटणार आहे, म्हणजे ही दोन्हीचं इंडिकेशन करतो बरं का. आणि ह्याच्यामध्ये पण अजून 3-4 आयसोमर्स आहे बरं का, आयसोमर्स. ओके, इथनं तुम्हाला क्वेश्चन भेटणार आहे ऑफ कार्डियक ट्रोपोनिनचे. आयसोमर कुठली असणार आहे, मी डायरेक्ट लिहितो ITC, इथे 3 असणार आहे. ओके, जे तुम्हाला विचारलं बाबा ट्रोपोनिन मधलं कुठली एकदम बेस्ट असणार आहे, हे आय आलं तर तुम्हाला 7
काय 7 स्टार, ही 5 स्टार आणि हे 3 स्टार, असं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. फर्स्ट ऑप्शन तुम्हाला आय ठेवायचं आहे, त्याच्यानंतर टी, त्याच्यानंतर सी असं ठेवायचं आहे. हे झालं. त्याच्यानंतर ही ट्रोपोनिन आहे, ही कसं असणार आहे, ही मोस्ट स्पेसिफिक आणि सेन्सिटिव्ह, मोस्ट स्पेसिफिक सेन्सिटिव्ह, अजून काय म्हणू शकतो, एकदम इम्पॉर्टंट कार्डियक मार्कर असणार आहे. कार्डियक मार्कर असणार आहे. कधी, मायोकार्डियल डॅमेज मध्ये. मायोकार्डियल डॅमेज झालं की हे तुम्हाला डिटेल देणार आहे, म्हणजे काय माहिती देणार आहे, हा बाबा मी ब्लड मध्ये वाढलेलं आहे, असं मायोकार्डियल डॅमेज झालेलं आहे. ओके, हे झालं. त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट कुठली लक्षात ठेवायचं तुम्हाला, की कधी राईज होतो, म्हणजे कधी वाढते आपल्या ब्लड मध्ये, 3 ते 6 तासानंतर. ज्यावेळी आपलं मायोकार्डियल डॅमेज होतं 3 ते 6 तासामध्ये इथे ब्लड मध्ये आपल्याला भेटतो राईज. आणि एकदम पीक लेवलला कधी जातो बाबा, पीकला जाणार आहे. पीक म्हणजे एकदम पीक म्हणजे हायेस्ट लेवलला 24 ते 48 तासानंतर. ओके, आफ्टर 24 तासानंतर तुम्ही पकडू शकता, 24 तास बरं का, 24 आवर पीक झालं. आणि रिमेन ब्लड म्हणजे आरबी लिहितो. ओके, रिमेन इन ब्लड म्हणजे ब्लड मध्ये कधीपर्यंत असतो. ओके, 7 ते 14 दिवस आपल्याला ब्लड मध्ये ही भेटतो बरं का. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय, ही जे टेस्ट आहे, ओके, ही कसं असणार आहे, ही गोल्ड स्टँडर्ड असणार आहे. ओके, गोल्ड स्टँडर्ड फॉर कशासाठी, MI डायग्नोसिस साठी. कुठली, ट्रोपोनिन. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं. हे ट्रोपोनिन एकदम इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. आणि तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे, कुठली, ज्यावेळी मायोकार्डियल डॅमेज होते 3 ते 6 तास मध्ये ब्लड मध्ये राईज होतो आणि पीक लेवल असतो 24 ते 48 तास आफ्टर 24 आवर्स. तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि ब्लड मध्ये किती दिवस असतो, 7 ते 14 दिवस, म्हणजे 2 आठवडाभर ही तुम्हाला ब्लड मध्ये भेटणार आहे प्रोटीन. कुठली प्रोटीन, ही ट्रोपोनिन प्रोटीन. ओके, हे झालं पहिला. त्याच्यानंतर दुसरी कुठलं असणार आहे, एक ट्रोपोनिन झालं. ट्रोपोनिन नंतर CKMB. CKMB आपलं CK नाही. ओके, आपला एडमिन CK. ओके, CKMB म्हणजे काय, क्रिएटिनिन कायनेस. क्रिएटिनाइन फुल फॉर्म पण विचारतात बरं का, कायनेस. ओके, मायोकार्डियम बॉन्ड. ओके, सॉरी माझा अक्षर खूप वाईट आहे. ओके, हे झालं CKMB. ही काय, ही प्रोटीन आहे बरं का, ही असणार आहे एन्झाईम. ही काय एन्झाईम आहे. हे काय एन्झाईम आहे. ही कुठं भेटतो, ही एन्झाईम काय करणार आहे, कन्वर्ट होणार आहे. कन्वर्ट इंटू कशामध्ये, आपले ATP मध्ये कन्वर्ट होतो डॅमेज झाल्यावर. ओके, लक्षात आलं. ज्यावेळी राईज होणार आहे, म्हणजे राईज कधी होतो आणि ह्याचा पीक लेवल आणि किती दिवस, रिमेन ब्लड म्हणजे ब्लड मध्ये किती दिवसापर्यंत असतो बरं का. ही राईज कधी होतो, 4 ते 6 तास. आपलं ट्रोपोनिन कधी होतात, 3 ते 6 तास. हे 1 तास उशीर आपल्याला इथे भेटणार आहे. आणि पीक लेवल 18 आवर्स, 18 तास ते 24 तासानंतर पीक लेवल येतो. आणि किती दिवस असतो बाबा, ही असणार आहे किती, 1 ते 3 दिवस, 1 to 3 दिवस पकडा, 1 to 3 डेज पर्यंत ही आपल्या ब्लड मध्ये आपल्याला भेटणार आहे. जे ट्रोपोनिन नंतर ही असणार आहे कसं, एकदम कसे, सेकंड मोस्ट म्हणा, मोस्ट इम्पॉर्टंट, स्पेसिफिक, सेन्सिटिव्ह, हे सगळे ही असणार आहे सेकंड. ओके, कार्डियक मार्कर ऑफ MI. पहिला ऑप्शन काय द्यायचंय तुम्हाला, कधी पण विचारलं बरं, पहिल्या ऑप्शन मध्ये ट्रोपोनिन द्यायचं. ट्रोपोनिन नसेल तर सेकंड ऑप्शन कडे तुम्हाला जायचं आहे, कुठली, CKMB. लक्षात आलंय का, CKMB. त्याच्यानंतर अजून कुठले, अजून एक आहे, कुठली, मायोग्लोबिन. एकच मिनिट, मायोग्लोबिन इथे आपल्याला भेटणार आहे. प्रॉब्लेम करतोय. कुठली, मायोग्लोबिन. ऐकलं का, मायोग्लोबिन. ओके, ही सगळी इम्पॉर्टंट आहे. ही कसं आहे, ही O2 बाइंडिंग आहे, म्हणजे ऑक्सिजन सोबत बाइंड होत आहे. O2 बाइंडिंग प्रोटीन. O2 बाइंडिंग प्रोटीन इन हार्ट मसल मध्ये. O2 बाइंडिंग प्रोटीन इन हार्ट मसल मध्ये. ज्यावेळी ही कधी राईज होतो, म्हणजे कधी सुरुवात होतो ब्लड मध्ये यायला, आणि राईज हे झालं. राईज कधी होणार आहे, 1 to 3 आवर. ओके, 1 ते 3 तासानंतर ही राईज होणार आहे. आणि मायोग्लोबिन राईज फर्स्ट आफ्टर MI. लवकरात लवकर, म्हणजे काय म्हणतो मी, मायोग्लोबिन ही काय आहे, मायोग्लोबिन राईज फर्स्ट एकदम, हे बघा 1 to 3 आवर आहे. ओके, प्रिव्हियस बघा इथे 4 ते 6 आहे, इथे 3 ते 6 आहे. म्हणजे इथे किती म्हटलं मी, 1 ते 3 तास. म्हणजे एकदम स्टार्टिंगला कार्डियक, म्हणजे आपण काय बघितलो, मायोकार्डियम जे मसल डॅमेज होतो, ज्यावेळी लवकरात लवकर भेटणारी कुठली आपल्याला कार्डियक मार्कर, मायोग्लोबिन असणार आहे.
फर्स्ट आफ्टर MI. ओके, इम्पॉर्टंट पॉइंट आहे, नोट करून घ्या. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आणि जेवढं लवकर येतो असं एक म्हण आहे बघा, जेवढं स्पीडने वरती जातं जेवढं त्याच्या स्पीडने खाली येतो असं आहे. ओके, ही पण काय, डिक्लाइन रॅपिडली. ओके, डिक्लाइन रॅपिडली, जेवढं खाली पटकन येतो. ओके, वेन ब्लड सप्लाय रिस्टोर्ड, म्हणजे ज्यावेळी ब्लड सप्लाय पोचतो त्याला. ओके, ज्यावेळी पटकन ही येऊन जाते. ओके, हे झालं मायोग्लोबिन बद्दल. ओके, अजून काय LDH आहे ते पण सांगू का, राहू द्या. LDH पण एवढी इम्पॉर्टंट नाहीये, हे तिन्ही लक्षात ठेवलं तरी बस. हे झालं मायोग्लोबिन बद्दल. मला वाटतं कार्डियक मार्कर हे तिन्ही पण तुम्ही लक्षात ठेवायचे. ओके, चला. द टेस्ट विच इज द मोस्ट स्पेसिफिक फॉर द मायोकार्डियल डॅमेज. CK का, फक्त CK होतं का, CK नाही, हे आपलं आहे. ओके, ट्रोपोनिन I दिलेलं आहे, मायोग्लोबिन दिले, CK MP दिले. तुम्हाला मी पहिलंच सांगितलं काय, एकदम फर्स्टला कोण येणार आहे, ट्रोपोनिन येणार आहे. ट्रोपोनिन मध्ये पण कुठली होता, आपण जस्ट बघितलं बघा, कुठे गेलं आपलं ITC 7 स्टार 5 स्टार 3 स्टार. मग इथे I दिलेले आहे, मग फर्स्ट प्रायोरिटी आपण ट्रोपोनिन I देणार आहे. इन केस ऑफ ट्रोपोनिन नसेल तर, आता बघा हे क्वेश्चनचं तर आन्सर तिसरा नंबर एकदम 3 नंबर एकदम बरोबर आहे बरं का. हे झालं. त्याच्यानंतर मी सांगतो तुम्हाला, ऑप्शन 3 नसेल तर मग तुम्ही कुठलं दिलं असतं बाबा, तुम्हाला सेकंड प्रायोरिटी मध्ये म्हणजे ही असणार आहे, आणि तिसरा मध्ये मायोग्लोबिन. इन केस ऑफ तुम्हाला असं विचारलंय कार्डियक मार्कर मध्ये पहिल्यांदा जे दिसणारे म्हणजे कार्डियक मार्कर कुठली, ही जाणार आहे तुमचं मायोग्लोबिन. ओके, मला वाटतं तुम्हाला लक्षात आला असेल, इम्पॉर्टंट आहे. ओके, हे सगळे राईज आणि पीक कधी होतो, ब्लड मध्ये किती असतो, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बरं का. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. बघा इन्स्ट्रुमेंट, नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे इन्स्ट्रुमेंटची. ओके, आयडेंटिफाय द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट. लक्षात आलं का, मी एकदा ग्रुपमध्ये टाकलं होतं. ओके, आणि जो ऑप्शन दिलतो ज्याच्यामध्ये ह्याचं उत्तरच नव्हता, लक्षात आलंय का. ओके, जे तृप्ती ब्लेड आहे. ओके, मी सांगितलं का नाही, तुम्हाला काय करा, तुम्ही पहिला पॉज करा आणि विचार करा, हा बाबा ही कुठली इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, मला वाटतंय तुम्ही पॉज केला आणि उत्तर मला तुमच्या लक्षात आले आणि तुम्ही नोटमध्ये लिहून ठेवलं, तुमच्या मताने ही इन्स्ट्रुमेंटचं नाव तुम्ही लिहिलेलं आहे. ओके, ह्याची इन्स्ट्रुमेंटचे नाव आहे. ओके, ही कसं दिसतंय, लॅरिंजोस्कोप हँडल. हँडल आहे का ब्लेड आहे, हँडल आहे का ब्लेड आहे, बरं का, ही ब्लेड आहे. ओके, हँडल असं स्टेट असतो, त्याच्यामध्ये आपण सेल टाकतो बघा, जे हँडल म्हणजे हातात जे पकडतो हे पुढचं आहे. ओके, असं हँडल आपण हातात पकडतो आणि पुढे असं असतं. ओके, हे आपण इझिली मोवेबल करू शकतो. ओके, याचं नाव काय, ही तृप्ती काय, ही मला वाटते एकदा झूम करून बघा, इथे इथे तृप्ती म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे मी तृप्ती तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलतो, आपण जे ओरली आपण जास्त म्हणतो, पण हे काय, हे कंपनीचं नाव आहे बरं का. हे काय, हे कंपनीचं नाव होता. ओके, चला, ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला आपण म्हणतो MC कॉय. तुम्ही काय म्हणता, कॉय म्हणता का, MC कॉक काय म्हणता, मॅककॉक, MC कॉक किंवा MC कॉक म्हणा, मॅककॉक म्हणा. हे काय, अजून एक नाव आहे ह्याला, याचे नाव सांगतो बरं का मी इन्स्ट्रुमेंटची, MC कॉक किंवा इथंच खालीच लिहितो फ्लेक्झी काय टिप, म्हणजे एकदम फ्लेक्स होणार आहे हे टिप. ही काय, ही दोन्ही लॅरिंजोस्कोप आहे बरं का, लॅरिंजोस्कोपच आहे. ब्लेड आहे का हँडल आहे, ही असणार आहे ब्लेड. ओके, जे लॅरिंजोस्कोप ब्लेड आहे ते जसंच आहे, बघ इथं थोडी एक्स्ट्रा ही दिलेलं आहे. हे कशासाठी, ही फ्लेक्झी टिप आहे, म्हणजे एकदम इझिली म्हणजे काय म्हणू शकतो आपण, मूवेबल आहे. जे मॅक्झिमम पेशंटमध्ये जे कुठले पेशंट आपण म्हणू शकतो ज्यांचं माउथ ओपन होत नाहीये, जास्त म्हणजे जास्त ओपन होत नाही, आणि माउथचे काही ऑपरेशन झालेलं आहे आणि इझिली आपल्याला इंट्युबेशन करता येत नाही, ज्या पेशंटला आपण ही यूज करणार आहे. कुठली, तृप्ती ब्लेड. तृप्ती ब्लेड म्हटलं तरी चालेल, आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला MC कॉक किंवा MC काय म्हणतो आपण, मॅककॉक वगैरे किंवा फ्लेक्झी टिप असेल तर ही आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला, त्याला आपण काय म्हणतो, ही कसं असणार आहे, हिंगड. म्हणजे बघा, जे दरवाजा आपण ओपन करतो जसं असणार आहे. ओके, दरवाजा असा बंद असतो, असं ओपन होतो, परत असं बंद होतो. ओके, एका साईडचं, दोन्ही साईडचं नाही बरं का. हिंगड काय म्हणतो आपण, मोवेबल टिप आहे. ओके, ऍट अ डिस्टल एंडला, इथे एंडला हे पण लिहितो, ऍट अ डिस्टल एंडला असे मोवेबल असणार आहे. ओके, हे झालं. आणि हे काय आपण कधी यूज करतो, ही एकदम कंट्रोल टिप आहे बरं का, कंट्रोल टिप. आणि कधी यूज करतो आपण, कशासाठी यूज्ड, कशासाठी, आपल्याला एपिग्लोटिस लिफ्ट करायचंय, लिफ्ट एपिग्लोटिस इनडायरेक्टली. ओके, हे कधी आपण यूज करतो बाबा, यूज डिफिकल्ट इंट्युबेशन वगैरे असेल तर आपण यूज करतो इंट्युबेशन. अजून काय म्हटलं होतं मी तुम्हाला, लिमिटेड माउथ ओपनिंग वगैरे असेल तर ज्यावेळी आपण ओपन म्हणजे यूज करतो हे.
तृप्ती ब्लेड हे झालं. त्याच्यानंतर अजून काय, रेस्ट्रिक्टेड नेक मुवमेंट, म्हणजे नेक मुवमेंट होतच नाहीये, रेस्ट्रिक्टेड आहे. ओके, ज्यावेळी रेस्ट्रिक्टेड माउथ ओपनिंग ज्यावेळी पण आपण यूज करतो. आणि बेटर व्हिज्युअलायझेशनसाठी कशाची, ग्लॉटिसची. काय बघणार आहे आपण, बघून इथे ग्लॉटिसच बघणार आहे. ओके, ह्याच्यासाठी आपण इथे यूज करणार आहोत. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आलंय. तृप्ती ब्लेड आहे, ह्याचं मेन नाव काय, म्हणजे इम्पॉर्टंट नाव, जे खरं नाव आहे हे असणार आहे मॅककॉग किंवा फ्लेक्झिटिप तुम्ही म्हणू शकता. ओके, जे लेरिंजोस्कोप ब्लेड आहे, जिथं ही हँडल, हे वरची जे एक्स्ट्रा पार्ट आहे ही नसणार आहे बरं का. लक्षात आलंय का. ओके, चला आता आपण मारूया कल्टी नेक्स्ट क्वेश्चन कडे. त्याचा अगोदर काय बघा, आपले चॅनलमध्ये काय काय अवेलेबल आहे तुम्हाला. टार्गेट सीएचओ सिरीजचा 85 एपिसोड अवेलेबल आहे. आपण परत सुरुवात करणार आहे एक्झामचं अपडेट आल्यानंतर. आणि शासन निर्णय हे काय, हे झालं. आणि सीएचओ पीवायक्यू 2023 मधलं सर्व पीवायक्यू इथं अवेलेबल आहे. आणि ब्रह्मश्रीचे एपिसोड आहे 24. आणि वेकेन्सी बद्दल ते अपडेट देतो आपण. आणि नॉर्शेड 9चं काय आहे, ही क्वेश्चन म्हणजे पीवायक्यू आहे. आणि त्रिशूल सिरीजचा 35वा ही 34वा एपिसोड आहे. ओके, ही कंटिन्यू ठेवणार आहे मी. ओके, त्रिशूल सिरीज कंटिन्यू चालू असणार आहे. आणि ही काय, डीएचएस डीएमआर प्रिपरेशन कसं करायचं आणि डीएचएसचा पीवायक्यू आणि डीएमआरचा पीवायक्यू सगळे इथे आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही बिंदासपणे बघू शकता आणि त्याचा फायदा घ्यायचा आहे. म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला स्टडी करायला पाहिजे, स्टडी पॅटर्न कसा झाला पाहिजे, ही डीएचएस आणि डीएमआरचं वगैरे तुम्ही प्रिपरेशन करत असेल तर तुम्हाला हे सगळं बघून घ्यायचं आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. चला क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. बघा, स्लो म्हणजे स्लो ट्रान्सपरंट आहे. स्लो ट्रान्सपरंट शॅडो म्हणजे काय, आपलं सावली. ओके, ट्रान्सपरंट शॅडो इन द एक्सरे मध्ये दिसतंय. चेस्ट डिसीज कॉल्ड, बघा काय म्हणते याने, स्लो आहे, ट्रान्सपरंट आहे, म्हणजे जे ट्रान्सपरंट थोडी दिसते आपल्याला. शॅडो म्हणजे त्याचं सावली पडलेलं आहे इन द एक्सरे मध्ये. आणि जे चेस्ट डिसीज कॉल्ड, जे कुठल्या डिसीज मध्ये आपल्याला भेटते. बघा ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, हायडेटिटी फॉर मोल, निमोनिया, सीओपीडी आणि सिलिकोसिस. बघा, जे आपल्याला एक एक बघावं लागेल. म्हणून काय, मी एक्सरेचा फोटो पण तुमच्यासाठी आणलेला आहे. ओके, पहिला कुठले, हायडेटिफॉर्म मोल. त्याचा अगोदर जे इम्पॉर्टंट गोष्टी आहे. ओके, इम्पॉर्टंट गोष्टी आहे कशासाठी, सॉरी हे स्टार मार्क नाही बरं काय, हे एक्सरे लिहायचे मला. ठीक आहे, एक्सरे साठी. ओके, एक्सरे जे आपण बघतो ज्यावेळी ही फायदेशीर आपल्याला ठरणार आहे. बघा, ज्यावेळी एक्सरे मध्ये तुम्हाला व्हाईट दिसतो, ओके, म्हणजे पांढरा दिसतो, त्याला आपण काय म्हणायचं, तिथे फ्लुइड असतो किंवा इन्फेक्शन झालेलं आहे. इन केस ऑफ तुम्ही कुठले पेशंट वगैरे बच्चूमध्ये कुठे निमोनिया वगैरे पेशंट बघतात, ज्यांचं तुम्ही एकदा चेस्ट एक्सरे बघा, ज्याचं वगैरे सगळी व्हाईट दिसते, म्हणजे निमोनिया मध्ये वगैरे. ओके, इथे दिलंय की. ओके, निमोनिया झालं. आणि टीबी पेशंट मध्ये म्हणजे काय, पांढरा दिसणार आहे. मग तुम्हाला काय यायला पाहिजे लक्षात, एकतर फ्लुइड आहे किंवा इन्फेक्शन असणार आहे. व्हाईट असेल तर, ओके लक्षात घ्या, व्हाईट असेल तर काय, फ्लुइड किंवा इन्फेक्शन. आणि ब्लॅक इन केस ऑफ खूप ब्लॅक आहे. ओके, जिथं काय समजून घ्यायचं, एअर तिथे थांबलेलं आहे, म्हणजे काय रिटेन्शन झालेलं आहे एअरची. ब्लॅक साईन दिसलं तर हे कशामध्ये असणार आहे, सीओपीडी मध्ये असणार आहे. निमो म्हणजेच हवा, हे कुठे असणार आहे, थोरॅक्स मध्ये. थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये असणार आहे, म्हणून न्यूमोथोरॅक्स म्हणजे हवा असणार आहे. कधी, ज्यावेळी तुम्हाला एक्सरे मध्ये ब्लॅक दिसतो. आणि नोडल्स म्हणजे काय, राउंडेड लेजन्स. आता तुम्हाला दाखवतो हे कुठे असणार आहे, हे सिलिकोसिस मध्ये आणि हे काय, मेटास्टेसिस मध्ये ही असणार आहे. ओके, एवढं आपण बघितलं. आता पहिलं ऑप्शन मधलं बघूया आपण. हे बघा, हायडेटिफॉर्म मोल ही कधी असणार आहे, ही प्रेग्नन्सी कंडिशन मधलं आहे बरं का. ही कुठलं, ही चेस्ट मधला नाहीये, हे चेस्ट एक्सरे नाहीये. ओके, ही प्रेग्नन्सी मधलं ही युटरसचं डिसऑर्डर आहे बरं का, युटरसची डिसऑर्डर आहे. मला वाटतं तुम्हाला लक्षात आलंय. त्याच्यामध्ये कसं दिसतंय, तुम्हाला खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. हे कसं दिसतो आपल्याला, स्टोर्म अपिअरन्स. ओके, बघा जसं वादळ गिदळ पडते बघा, तसं दिसतंय ना तुम्हाला. स्नो म्हणजे काय म्हणतो आपण, वादळ म्हणतो बघा, वादळ नाही रे बाबा, ते बर्फाचे. ओके, स्नो स्टोर्म बघा इथे. ओके, स्नो स्टोर्म इथे अपिअरन्स आपल्याला दिसते. हे झालं. त्याच्यानंतर हे काय, अबनॉर्मल प्रोलिफरेशन आपलं हे आपलं ट्रोपोप्लास्टिक वगैरे असतात बघा, कधी ऑर्गॅनोजेनेसिस मध्ये वगैरे, ज्यावेळी ही त्यांचं मधलं डिसऑर्डर अबनॉर्मल प्रोलिफरेशन असणार आहे. अबनॉर्मल प्रोलिफरेशन तिथला बरं का, ट्रोपोप्लास्टिक टिश्यू इन युटरस मध्ये. ओके, हे कसं दिसतं अजून, हे झालं. अजून एक नाव आहे ह्याला, अजून काय म्हणतो आपण,
ग्रेप्स लाईक वेसायकल, ग्रेप्स लाईक वेसायकल आपण म्हणतो. ओके, द्राक्षासारखं. बघा इथे जे आपलं गणी असते बघा द्राक्षाचे कसं असते. ओके, इथं आपल्याला दिसते राऊंड राऊंड गोलवाला. ओके, हे झालं प्रेग्नन्सी मधलं हायडीडी. बघा हायडीडी फॉर मोल्ड हे झालं. त्याच्यानंतर नंतर कुठं निमोनियाच होता का. ओके, येस, निमोनिया. निमोनिया म्हणजे कुठे काय होणार, हे एल्व्होलाई मध्ये. कुठे एल्व्होलाई मध्ये काय होणार आहे, इथं थांबणार आहे फिल्ड पस म्हणा, किंवा पस हे काय, हे पण फ्लुइड मध्येच असतो बरं का, फ्लुइड म्हणा. आणि इन्फ्लामेशन, हे बघा व्हाईट सगळीकडे दिसतं ना तुम्हाला, हे काय इन्फ्लामेशन असणार आहे. ओके, इन्फ्लामेशन असणार आहे निमोनियाचं. हे झालं निमोनियाचं एक्सरे. ओके, याच्यामध्ये लंग डेन्सिटी वगैरे वाढलेलं असतं बरं का, इन्क्रीज द लंग डेन्सिटी वगैरे वाढलेलं असतं. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय व्हाईट शॅडो आपल्याला दिसतंय, हे सगळं दिसतंय व्हाईट शॅडो आपल्याला इथे दिसतंय. मग हे असणार आहे का, नाही, ही पण निमोनियाचं झालं. आता आपल्याला काय बघायचंय, सीओपीडीचा. थर्ड ऑप्शन काय होता आपल्याला, सीओपीडीचा होता ना. ओके, चला सीओपीडीचा इथे आलेलं आहे. ओके, बघा सीओपीडी तुम्हाला कसं फाइंड आउट करायचंय. बघा मी 4 ऑप्शन आलेले इथे. काय इन्क्रीज द हे काय लुएन्सी म्हणजे काय, जे नॉर्मली आपलं एक्सरे मध्ये बघा जे आपल्याला बोन मधलं जे गॅप दिसतंय. ओके, बोन मधलं जे गॅप दिसतंय नॉर्मली म्हणजे काय खूप डार्क नसतात बरं का, थोडे नॉर्मली असते. पण मला वाटतं इथे कुठे आहे का. ओके, एक्सरेचं एकच आहे का. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं बघा, ह्याच्यामध्ये डिफरन्स बघायला गेलं तर इथे किती काळ आहे आणि इथे किती काळ आहे. म्हणजे काय इन्क्रीज द ल्युमिनेशन म्हणजे काय, इथे डार्कनेस खूप असतो बरं का, हे डार्कनेस लिहून घ्या. हे काय खूप डार्क असतो सीओपीडी मध्ये. म्हणजे कुठे, हे रिब आहे इथे. ओके, कलर चेंज करून घेऊ का, दिसते का नाही तुम्हाला, रेड. ओके, हा इथे बघा, इथे जे रिब्स आहे, रिब्स मधलं इथं जे काळा कलर आहे, इथे काय, इथं जास्त डार्क असणार आहे. हे झालं. त्याच्यानंतर दुसरं काय, वाइडनिंग ऑफ रिब स्पेस आहे. इथे एक रिब आहे, इथे एक रिब आहे. हे दोन्ही मधलं स्पेस इथे नॉर्मली जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त वाढणार आहे. ओके, आणि ट्युब्युलर कार्डियक शॅडो, हे कार्डियक इथे शॅडो होणार आहे. बघा दिसलं का शॅडो, असे इथे शॅडो इथे दिसणार आहे त्याच्यामध्ये सीओपीडी मध्ये. आणि हे काय फ्लॅटरिंग द डोम, काय डोम्स ऑफ द डायफ्राम. बघा इथे बघा फ्लॅटनिंग डायफ्राम, इथे डोम वाढलेला आहे. हे सगळे कशामध्ये दिसतो, सीओपीडी मध्ये आपल्याला दिसणार आहे. ओके, लास्ट कुठले, सिलिकोसिस मध्ये काय, हे काय ऑक्युपेशन ऑफ द लंग डिसीज म्हणजे काय, सिलिका डस्ट. ओके, जे आपण ऑक्युपेशनचं बघत होतो सिलिका डस्ट. आपण सगळं जे ऑक्युपेशनल वगैरे बघत होतो त्याच्यामध्ये आपण बघितलं आज फॉर्मस लंग असो, जे कोल्स असो, अँथ्रोकोसिस आणि हे सिलिकोसिस म्हणजे काय, हे जे डस्ट वगैरे जाणार आहे हे सगळं लंग्स मध्ये जाऊन बसणार आहे. ओके, ही सिलिका डस्ट. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये बघा एक्सरे मध्ये काय दिसतो, ह्याला मल्टिपल, हे कुठे लिहू, ओके, मल्टिपल स्मॉल नोडल इथे दिसते आपल्याला. बघ ओके, नोडुलर आपल्याला इथे दिसतो, नोडुलर ओपेसिटीज. ओके, हे फाइंड आउट करण्यासाठी. ओके, मेनली ना कशामध्ये, अप्पर लोब मध्ये. ओके, हे पण लिहून घ्या, मेनली ना अप्पर लोब मध्ये आपल्याला इथे दिसणार आहे. ओके, हे झालं सिलिकोसिस बद्दल. ओके, चला आपला क्वेश्चन काय होता बाबा, स्लो ट्रान्सपरंट शॅडो कुठे होते, सीओपीडी मध्ये होते. ओके, सांगितलं बरं का मी तुम्हाला, हायड्रेटिक मोल मध्ये राऊंड द्राक्षासारखं होतं, ते होते का नाही. निमोनिया मध्ये काय, तिथे सगळे निमोनिया मध्ये काय होतं, व्हाईट दिसतं. ओके, हे पण नाही. आणि सीओपीडी मध्ये आपण शॅडो बघितलं आणि सिलिकोसिस मध्ये पण शॅडो बघितलो आपण, पण कसलं स्लो ट्रान्सपरंट बघितलं का, ट्रान्सपरंट होतं का, नाही. हे होतं हे नोडुलर सारखं गोल, ते पण अप्पर ह्याच्यामध्ये. मग ही पण गेलं. आता राहिलं आपलं सीओपीडी मध्ये आपण बघितलेलं आहे कुठे. ओके, ही कसं असणार आहे, ट्युब्युलर म्हणजे काय, ट्रान्सपरंट शॅडो आपण इथे बघितले. मग आपलं उत्तर कुठले, तिसरे उत्तर आपलं एकदम बरोबर जाणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यू कडे आपण मारूया कल्टी. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, अरे बापरे एकदम छोटी क्वेश्चन वाटायला. बघा चला काय म्हणते क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नॉर्मल न्यूनेटल हार्ट रेट. ओके, न्यूनेटलचे हार्ट रेट तुम्हाला विचारलेलं आहे. ओके, बघा हार्ट रेट, बघा रेट म्हणजे काय, हार्ट म्हणजे हृदय, रेट म्हणजे काय, रेट म्हणजे नंबर ऑफ बीट, किती नंबर ऑफ धबधब बीट इन 1 मिनिट मध्ये जेवढा बीट ते आपल्याला, त्याला आपण काय म्हणतो, रेट म्हणतो. बघा जे आपला हार्ट रेट किती असणार आहे,
बिफोर बर्थ. ओके, फिटल आपण म्हणू शकतो. बिफोर बर्थ किती असतो? बिफोर बर्थ किती असतो? 120 to 160, पण 140 पर्यंत, 140 ही एव्हरेज आहे. ओके, 140 बीट पर मिनिट एवढी असतो बिफोर बर्थ. बरं का, हे काय म्हटलं मी? बिफोर बर्थ. आता आपल्याला बघायचं ऍट बर्थ. ऍट बर्थ किती असतो बाबा? ही असणार आहे किती? ऍट बर्थ 130 to 150 पर्यंत एवढी असतो. आणि इन्फंट मध्ये, अरे हे काय होत आहे? 150 झालं, हे झालं. त्याच्यानंतर इन्फंट मध्ये 120 पकडा. ओके, 115 से 130. आणि अल्टरनेट मध्ये किती? 80 म्हणजे 60 ते 100 हे बीट पर मिनिट आहे बरं का. आणि ओल्ड एज मध्ये 60 ते 70 एवढी असते आपल्याला. ओके, एव्हरेज पकडलं. तुम्हाला काय विचारलंय? व्हॉट इज द नॉर्मल निओनेटल हार्ट रेट म्हटले. ओके, ऍट बर्थ तुम्ही 130 to 150 पकडा. बघा 130 to 150 कुठे बसते का? 80 ते 100 नाही. 160 भरपूर झाले. 100 ते 120 नाही. मग पहिली ऑप्शन मध्ये जे आहे जे एकदम शूट बसतं 120 ते 160 बीट पर मिनिट, बीपीएम लिहिलेलं आहे. हे आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, झालं आपलं एकदम इझी क्वेश्चन होतं आणि लवकर पण संपलंय. आता आलं तुमच्यासाठी एकदम अवघड. अवघड म्हणजे काय? काहीतरी दिसतंय, जे हे व्हाईट पार्ट बघा दिसतंय, जे काही नाही ह्याच्याबद्दल विचारलं नाही बरं का मी. आयडेंटिफाय द फॉलोइंग सुचर. ओके, जे सुचर दिसते तुम्हाला, इथे निडल आहे, इथे काहीतरी थ्रेड आहे, ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं. ओके, पॉज करा आणि विचार करा काय येते. काय लक्षात आलंय का? ते पुढचं निडल आहे. निडल मध्ये पण 2 प्रकार असतो. ओके, 2-3 प्रकार आहे. रिव्हर्स कटिंग, टेपर पॉइंट. आणि जे खाली पाठीमागेचे थ्रेड दिसतंय म्हणजे काय? दोरा म्हणता का तुम्ही? ओके, काळा कलरचं दिसतंय. ओके, बरं का, हे कलर वरती पण डिपेंड असते बरं का. जे पॅचिंग असते ज्याच्यावरती पण कलर वेगळं असतं, पण आणि ह्याच्यामध्ये पण काहीच सेम दिलेलं असतं. पण ही कुठली फीचर आहे? जे बघा टेपर म्हणजे हे रिव्हर्स कटिंग दिलेलं आहे आणि ब्लॅक कलरची पाठीमागे थ्रेड आहे. ओके, ही कुठली असणार आहे? आलं का तुमच्याकडे समोर? ओके, ही रिव्हर्स कटिंग आहे. कुठली थ्रेड हे होतं? निडल रिव्हर्स कटिंग. बघा इथिकॉन बद्दल बघायला गेलं तर बघा, जे तुम्हाला असं विचारलं मी फक्त कलर वरती तुम्हाला ओळखायचं होतं. हे काय? इथिलॉन. बघा ही इथिलॉन आहे ना, आपण नायलॉन म्हणतो. ही इथिलॉन ब्रँड नेम आहे, सगळीकडे यूज होतात. म्हणजे काय? प्रत्येक जण ही इथिलॉनच म्हणतात. ओके, जसं मी स्वतः आता म्हणालो तुम्हाला इथिलॉन म्हणून. ओके, हे काय? नायलॉनच आहे, पण एक ब्रँडचं नाव आहे. ओके, इथिकॉन कंपनीचं. ओके, ही कसं असणार आहे? ओके, परत त्याच्या लिहायचं इथे ऑलरेडी दिलेलं आहे, तेच आपण बघूया. बघा हे कसं असणार आहे? नॉन ऑब्झर्वेबल. म्हणजे हे ऑब्झर्व होणार आहे का? नाही. नॉन ऑब्झर्वेबल सर्जिकल सुचर आहे. कंपनीचं नाव काय? इथिलॉन. म्हणजे इथिकॉन कंपनीने नाव ठेवलेलं आहे इथिलॉन म्हणून, हेच ब्रँड झालेलं आहे. ओके, हे बघा कसं आहे? स्टरलाइज्ड सर्जिकल नीडल सुचर मोनोफिलामेंट. ओके, मोनोफिलामेंट म्हणजे एकच दोरा आणि पॉलिफिलामेंट येते, जे कसं आहे त्याच्यामध्ये 2-3 असं दोरा असतात. ओके, लक्षात आलंय का? हे पॉली काय झालं? फिलामेंट झालं. मोनो म्हणजे सिंगल म्हणजे एकच वाघ. स्टरलाइज्ड सर्जिकल नीडल सुचर हे काय? मोनोफिलामेंट झालं. आणि पॉलिमाइड ब्लॅक हे कसं असणार आहे? आतमध्ये ब्लॅक, जसं तुम्हाला दिसलं. ओके, हे मला वाटतं तुम्हाला थोडं डिफिकल्टी गेलं, तरी पण तुम्हाला लक्षात असू दे म्हणून आणलो मी बरं का. हे झालं. अजून काय म्हटलं ह्याच्यावरती? स्टरलाइड. ओके, ही जे निडल आहे, ओके, हे कसं आहे? हे रिव्हर्स कटिंग आहे. हे सगळं निडलचं साईज आणि कर्व वगैरे, सर्कल वगैरे हे सगळं त्यांनी डिटेल दिलेलं असते. आणि हे काय? 20 म्हणजे ही ह्याचे डायमीटर आहे. ओके, हे पण लक्षात ठेवा. आता समजा 10 आहे, 20 आहे, 30 आहे, ओके, 40 आहे, 50 आहे, 60, 70, अजून काय? 80. ओके, हे निडल मध्ये, ओके सॉरी निडल नाहीये, हे थ्रेड मध्ये एकदम म्हणजे काय? झाड, त्याचे डायमीटर जास्त आहे. कुठली फ्युचरचं असणार आहे? तुम्हाला काय करायचंय? कॉमेंट मध्ये टाकायचं आहे. हा बाबा, माझ्याकडे इथिलॉन 40 आहे आणि कम्पेअर टू इथिलॉन 70 ह्याच्यामध्ये कोणाचं जे डायमीटर आहे थ्रेडची जास्त असणार आहे. म्हणजे कुठली सूचर मोठी असणार आहे, कुठली सूचर छोटी असणार आहे, तुम्हाला कॉमेंट मध्ये सांगायचं आहे. ओके, चला हे झालं इथिलॉन बद्दल. ओके, हे आपण कधी कधी यूज करतो कशासाठी? वरती स्किन वगैरे क्लोज करण्यासाठी. स्किन म्हणतो, सॉरी, स्किन क्लोज करण्यासाठी आपण यूज करतो. मोस्ट कॉमनली आपण इथिलॉनच यूज करतो. आणि प्लास्टिक सर्जरीमध्ये वगैरे जास्त यूज होतात. प्लास्टिक सर्जरीमध्ये म्हणा आणि जनरल सर्जरी, सगळीच सर्जरीमध्ये मॅक्झिमम यूज होतात हे. ओके, जनरल सर्जरी सगळीच, म्हणजे गायनक म्हणा, ऑर्थो म्हणा, सगळीच.
आणि अजून काय याचे डिसएडव्हान्टेज काय, ही जे आपण नॉट टाकतो बरं का, म्हणजे ज्यावेळी आपल्याला नॉट वगैरे टाकायचं असतं, ओके, ज्यावेळी थोडी स्लिप होते, हे काय म्हणू शकतो आपण, नॉट मे स्लिप, नॉट मे स्लिप, ओके, म्हणजे काय थोडं एक्स्ट्रा नॉट आपल्याला टाकावं लागते, म्हणजे एक नॉट टाकतो आणि सोडून देतो असं होणार नाहीये, तेच एकदम स्लिप होतो, ओके. अजून काय, आणि जे आपण टाकलेलं आहे, ओके, माझं कुठल्या साईडला आहे, एका साईडला इथून टाकलं होतं मी, एकदा सायकलवरून पडलं होतं, मला वाटतं तुम्हाला दिसत असेल, एक काय दिसते इथे, ज्याची मार्क दिसतो बरं का, म्हणजे काय लिव्ह ट्रॅक मार्क, जे जसा पद्धतीने ट्रॅक घेतलेलं आहे त्याचे मार्क आपल्याला इथे दिसतो, ओके, हे झालं. आणि कधी रिमूव्ह करायचं असते आपल्याला ही इथिलॉन, हे पण लक्षात ठेवा, नेक्स्ट पेज मध्ये घेतो, इम्पॉर्टंट आहे, फ्युचर आपल्याला कधी रिमूव्ह करायचं असतं, ओके. पेस असेल तर पेस मधलं 3 ते 5 दिवसानंतर आपण रिमूव्ह करतो, आणि स्काल्प, ओके, हे किती 7 ते 10 दिवसानंतर आपण ही रिमूव्ह करतो. आणि अजून काय चेस्ट मध्ये वगैरे, ओके, चेस्ट असो अब्डोमिनल असो, इथलं 7 ते 10 दिवस, 7 to 10 days बरं का. अजून कुठली बॅक साईड वगैरे 10 ते 14 दिवसानंतर आपण ही रिमूव्ह करणार आहे. एक्स्ट्रीमिटीजचा पण 10 ते 14 दिवस, ओके, एवढी दिवसानंतर आपण ही रिमूव्ह करणार आहे ही सुचर, ओके. बघा इथलॉन 20 आहे, सॉरी हे इथलॉन 20 झालं. आणि इथलॉन सुचर आपण मॅक्झिमम स्किन क्लोजर साठी आपण यूज करणार आहे. प्रत्येक गोष्टीने प्रत्येक सर्जरीमध्ये मॅक्झिमम यूज होणारी ही सुचर आहे, ओके. मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि ह्याची कलरचे बॉक्स तुम्हाला दिसते, ओके, ह्याची कलर वरती म्हणजे काय फक्त वरती दिसायला ही ग्रीन कलर असतो बरं का, ओके, ग्रीन कलर, ओके. आणि येणाऱ्या क्लासमध्ये पण मी दुसरं एक सुचर घेऊन येतो, त्याचं पण तुम्हाला नाव सांगतो. आणि हा हे टेपर पॉईंट आपण बघूया बरं का, हे पण इम्पॉर्टंट आहे. टेपर पॉईंट झालं आणि हे रिव्हर्स कटिंग झालं, हे निडलचं आणि याचं डायमीटर वगैरे हे सगळं तुम्हाला सांगतो मी बरं का. आणि एक काम करतो, नेक्स्ट आपण पहिलं काय करूया, एक 7-8 हे सुचर्स ते कव्हर करूया, त्याच्यानंतर पहिलं सांगू टाकतो, उद्या नेक्स्ट क्लासमध्ये आपण बघूया, ओके. मला वाटतं तुम्हाला उत्तर भेटलं असेल. हे कुठले, हे इथिलॉन सुचर आहे, ओके. चला आपलं क्लास आपण इथे सेंड करूया. आणि येणाऱ्या क्लासमध्ये म्हणजे नेक्स्ट क्लासेसमध्ये परत याच्यापेक्षा छान क्वेश्चन आणूया. आणि आपण थोडे ह्याच्यामध्ये नेक्स्ट एपिसोडमध्ये MCQ काय वाढणार आहे, थोडी संख्या वाढवूया म्हणजे काय थोडी जास्त आपण बघूया, ओके. बघा ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट कुठली DHS DMER PYQ अवेलेबल आहे. आणि CHS आणि टार्गेट CHS सिरीज पण चालू आहे. तुम्ही बिंदासपणे 85 एपिसोड पर्यंत आहे, तुम्ही बघू शकता. आणि टार्गेट CHS सिरीज हे झालं, त्याच्यानंतर त्रिशूल सिरीज मधला पण एपिसोड आहे आणि ब्रह्मास्त्र मधला पण, ओके. तुम्ही फायदा घेऊ शकता, ओके. चला मग आपण करूया एंड. त्याचा अगोदर MCQ ऑफ द डे हे काय करायचं, तुम्हाला उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे, उत्तर कॉमेंटमध्ये टाकायचं आहे. बघा क्वेश्चन काय म्हणते, द क्लायंट हु इज ऍडमिटेड विथ थ्रोम्बोफ्लेबायटिस, ओके, पेशंटला काय झालेले थ्रोम्बोफ्लेबायटिस झाले, हॅज अन ऑर्डर फॉर हेपरिन, पेशंटला काय दिलेले हेपरिन दिलेले, ऑर्डर दिलेले. द मेडिकेशन शुड बी ऍडमिनिस्टर्ड युजिंग एन, म्हणजे खाली दिलेल्या कुठले जे ह्याच्यामध्ये तुम्ही ही ड्रग देणार आहे, ब्युरेट, ओके. हे काय म्हणतो आपण, तुम्ही ब्युरेट म्हणता, इथे काय दिले ब्युरेट्रॉल दिलेलं आहे. आणि हे काय इन्फ्युजन कंट्रोलर, हे काय इंट्राव्हेनस फिल्टर आणि 3-वे स्टॉप कॉक, ओके, 3-वे वगैरे काय यूज करून तुम्ही हेपरिन इंजेक्शन इथे देणार आहे असं विचारलेलं आहे, ओके. तुम्हाला काय करायचं, उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे, ओके. चला एकदम शेवटीला काय, मला माहिती आहे तुम्ही ऑलरेडी लाईक केलेलं आहे, नसेल केलं तर परत एकदा लाईक करा, म्हणजे असं नक्की करू बरं का, स्टार्टिंगला एक लाईक आणि शेवटला एक लाईक, ओके. ते परत लाईक जातात बरं का. आणि कॉमेंटमध्ये तुम्ही बिंदासपणे काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि जे तुमचा मित्रमैत्रिणी कोणी आहे जे प्रिपरेशन करत आहे बाबा, ओके, त्यांना आपली चॅनलची म्हणजे लिंक वगैरे शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ओके. चला मग आपण लवकरच भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये त्रिशूल सिरीजचे म्हणजे किती 37th एपिसोडमध्ये. याच्यापेक्षा मस्त क्वेश्चन आणि छान क्वेश्चन घेऊन नवीन आपण या क्लासेसमध्ये शिकणार आहे. आणि जेच आपण इम्प्लिमेंट करणार आहे क्लिनिकल साईडला. आणि इम्पॉर्टंट काय म्हणजे हॉस्पिटल नाही बरं का, आपल्या एक्झाम साईडला, कारण आपण एक्झाम क्रॅक केल्यानंतरच आपल्याला गव्हर्नमेंट जॉब भेटणार आहे. त्याच्यानंतर आपण हे सगळी क्लिनिकल ड्युटीमध्ये करू शकता, ओके. चला मग आपण लवकरच भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तेपर्यंत तुम्हाला कंटिन्युअली स्टडी ठेवायचा आहे बरं का. जसं मी 1 महिना गॅप मारलो होतो, ओके, तसं तुम्हाला गॅप नाही मारायचं बरं का. तुम्हाला कंटिन्यू स्टडी करत राहायचं, ओके. चला धन्यवाद.